ट्रैक्टर हाउस नानावली मार्ग पर टूटे स्पीड ब्रेकर, अवजड़ वाहनों की आवाजाही से बढ़ा हादसों का खतरा। एवीपी नासिक टीवी न्यूज। नासिक महानगर पालिका की ओर से ट्रैक्टर हाउस नानावली से अमरधाम रोड तक लगाए गए प्लास्टिक स्पीड ब्रेकरों के कारण क्षेत्र में होने वाले सड़क हादसों में काफी कमी आई थी। लेकिन ट्रैक्टर हाउस से नानावली अमरधाम रोड के बीच कई निजी ट्रांसपोर्ट और गोदाम होने के कारण यहां नियमों के विपरीत भारी वाहनों की आवाजाही बढ़ गई है। इसके चलते कई स्पीड ब्रेकर टूट चुके हैं। स्पीड ब्रेकर टूटने के बाद इस मार्ग पर वाहनों की रफ्तार फिर से बढ़ गई है, जिससे स्थानीय नागरिकों और राहगीरों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है। नागरिकों की मांग है कि महानगर पालिका तत्काल टूटे हुए स्पीड ब्रेकरों की मरम्मत अथवा नए स्पीड ब्रेकर लगाए। यातायात कर्मचारी के रवैये पर भी सवाल। भारी वाहनों की आवाजाही को लेकर मौके पर तैनात यातायात कर्मचारी से जानकारी लेने पर आरोप है कि उन्होंने न्यूज रिपोर्टर को संतोषजनक जानकारी देने के बजाय कथित रूप से उड़ाऊ रवैया अपनाया और वरिष्ठ अधिकारियों से संपर्क करने की बात कही। रिपोर्टर द्वारा किए गए चित्रीकरण में कर्मचारी ड्यूटी के दौरान मोबाइल फोन का इस्तेमाल करते हुए दिखाई देने का दावा किया गया है। मामले में संबंधित वरिष्ठ अधिकारियों से उचित जांच और कार्रवाई की मांग की गई है। हे पहा कसा बसून ड्यूटी करतोय, ट्रॅफिक हँडल करायची, अवजड वाहनमध्ये जाऊ नये याची ड्यूटी ही आहे। हा मुलगा इथे बसून फक्त गाडीवर मोबाईल खेळत असतो। आज मी याला पाहिलं का हा मोबाईल खेळत होता। याला विचारलं मी की बाबा तुझी ड्यूटी काय आहे, अवजड वाहन इथून जाऊ नये ही तुझी जबाबदारी आहे, इथे कोणी अपघात इथे घडू नये ही तुझी जबाबदारी आहे, आणि तू मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत बसतो, गेम खेळत बसत असतो, असा का करतो रे बाबा? हे सांगतो मला की तुम्हाला काय करायचं तू ते जा, माझ्या वरिष्ठाकडे जा, तक्रार करा, हे करा ते करा, असा सांगून हा उडाउडीचे उत्तर देतोय। वाहतूक शाखाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे, ट्रॅक्टर हाऊस इथे जे ड्यूटी लावलेला हा कर्मचारी हा मुजोर कर्मचारी आहे, याच्यावर वाहतूक शाखांनी योग्य ती कारवाई करून इथून याला हटून एक चांगला कर्मचारी इथे द्यावा, ज्यांनेता इथे कुठला अपघात घडू नये व कोणाची जीवाची इल्हेवाट होऊ नये। नाव सांग तुझं? काय मित्र ड्यूटी करतो ना, नाव सांग ना तुझं, नाव काय तुझं? मला काय विचारताय तुम्ही? तू ड्यूटी करतोय ना इथे ट्रॅफिक हँडल करण्याची? ड्यूटी हँडल चालू आहे ना, तुम्ही काय विचारताय? मग तू ड्यूटी करतो, तुला माहित नाही का? बसून राहिले का? अरे तुला मी काय विचारतोय? बसून राहिले का? अरे बसतोय का? मी तुला काय विचारतोय? मी बसतोय का नाही बसतो ते नाही विचारतोय। हा? अवजड वाहनला जुने नाशिक मध्ये एंट्री आहे का इथून? तुम्ही पुढे विचारा ना, मला नाही माहिती। तुला माहित नाहीये? नाही माहिती तू मला। कसली ड्यूटी करतोय इथे? सर्विससाठी हा? हँडल करायला तर तुला माहित नाही कोणची गाडी कुठून जाणार काय जाणार? त्या ड्युटीचा भाग नाही तुझा? अवजड वाहन मधी गेला, कोणी मेला बिला, अरे मधी अवजड वाहन गेला, कोणी मरून गेला, तिथे त्याची जबाबदारी कोणाची? माझी दरबारी का? मग तुला माहित नाही का अवजड वाहन मध्ये जाता का नाही? मला विचारा ना तुम्ही, तिकडे तू जाऊ। सांगू शकत नाही का? नाही, मला नाही माहिती। तुझं नाव काय? तुझं नाव तर सांग मला। अरे तुझं नाव सांग, तुझं नाव सांग ना, काय नाव आहे? तुम्ही मला काय डोकं लावताय? तिकडे डोकं लावा ना। तुला डोकायला लावतो, तुला विचारतोय। मला कशाला विचारताय? साहेबांना विचारा। अरे तू ड्युटी करतोय ना, तुला माहित नाही का? आहे, इकडे चालू आहे। मग अवजड वाहन इथून जात आहे, तुला समजत नाही का सिटी मध्ये अवजड वाहन सोडायचे नाही? एक का गाड्या गेले का? डोकं लावतो। अनेक गाड्या गेलेले इथून। कोणत्या गाड्या दाखवा मला, एक का गाड्या दाखवा तिकडून गेले सिटी मध्ये। तुझे ड्युटी मधून इथे गाडी गेली, कोणी मेला बिला तर जबाबदार कोण आहे? तू आहे ना। हा? इथून अवजड वाहन गेली, कोणी मेला बिला, सिटीमध्ये अनेक गाड्या गेलेले इथून। मला दाखवा आणि तेव्हा बोला। नंतर दाखवू तुला। हा, व्हिडिओ दाखवा आणि तेव्हा बोला। ठीक आहे, तुझं नाव तर सांग। माझं नाव सांगायचं मला। नाव नाही सांगणार का तू? ठीक आहे, तुझ्या वरिष्ठ कोण आहे? वरिष्ठांचं नाव सांग मला। मला नाही माहिती। वरिष्ठांचं पण नाव नाही माहित, मग कशी ड्युटी करतोय तू इथे? हो, या ना गाडी, या गाड्या। याला याचे वरिष्ठ माहीत नाही, याचा नाव याला माहीत नाही, हा ड्युटी काय करतोय याला माहीत नाही। मी वाहतूक शाखाचे ACP आणि DCP आणि वाहतूक शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना विनंती करतो का या माणसावर कायदेशीर कारवाई करावी। हा त्याची ड्युटी ना करता
इथे फक्त गपछप मारून बसत राहतो। स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ताओं ने यातायात शाखा के वरिष्ठ अधिकारियों से मांग की है कि निर्धारित समय के अलावा यदि भारी वाहनों को इस मार्ग से प्रवेश दिया जा रहा है तो संबंधित गोदाम मालिकों और भारी वाहन चालकों के खिलाफ नियमानुसार कानूनी कार्रवाई की जाए। साथ ही ट्रैक्टर हाउस क्षेत्र में तैनात संबंधित यातायात कर्मचारी के कथित गैर जिम्मेदाराना रवैये की जांच कर आवश्यकता होने पर उनकी तत्काल बदली की जाए और ड्यूटी को गंभीरता से निभाने वाले जिम्मेदार कर्मचारी की नियुक्ति की जाए। नागरिकों की मांग है कि प्रशासन सड़क सुरक्षा को प्राथमिकता देते हुए टूटे स्पीड ब्रेकरों की तत्काल मरम्मत करे और भारी वाहनों की अनियमित आवाजाही पर प्रभावी नियंत्रण लगाए। एवीपी नासिक टीवी हमेशा सच के साथ।